हे मडकं तर निरुपयोगी होतं. कोणीही घ्यायला तयार नव्हतं, पण तुम्ही ते घेतलंत आणि त्याचा देवकार्यासाठी उपयोग केलात. एक साधं मातीचं मडकं जर आमच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात कुठच्या कुठे जात असेल, तर भक्तांनी विचार करावा. साधू संतांच्या, गुरूंच्या, सज्जनांच्या आणि चांगल्या माणसांच्या सहवासात येऊन त्यांच्या आयुष्यात सोनं होणार नाही का? आमच्या सहवासात येणारं प्रत्येक गळकं मडकं अभिषेक पात्र बनता. फक्त ते कधी आणि कसं बनतं हे आम्ही ठरवतो. शिव शंकर शंभो.